नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर। आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत। अंगणवाडी सेविकांचे मानधन हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, पण या संदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे। ती गोष्ट अशी की काही संघटना मानधन वाढीच्या नावाखाली अंगणवाडी सेविकांकडे बेकायदेशीरपणे पैसे मागत आहेत। हे कितपत योग्य आहे? अशा प्रकारांवर सरकारचं काय म्हणणं आहे आणि आपण त्या विरोधात कसं लढू शकतो? चला सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या छोट्याशा तोंडबंद या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट आम्हाला अशाच नवनवीन विषयांवर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात। तर चला पाहूया काय आहे अंगणवाडी सेविकांच्या समस्या। सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे का, मानधन वाढीसाठी संघटना किंवा इतर लोक जर सेविकांकडे पैसे मागत असतील तर हे एक गंभीर बेकायदेशीर कृत्य आहे। मानधन वाढ ही सेविकांच्या हक्काची आहे, यासाठी पैसे मागितले जाणे योग्य नाही। मग प्रश्न असा आहे की सरकार अशा घटनांवर का मौन बाळगून आहे? कोण घेतंय अशा चुकीच्या प्रकरणांची जबाबदारी? बघा बहिणींनो, जर का तुमच्या सोबत असा काही चुकीचा प्रकार घडत असेल तर तुम्ही कुठे तक्रार करू शकता, आपण पुढे पाहूया। तक्रार करण्यासाठी उपाय आणि प्रक्रिया। 1. महिला व बाल विकास विभागाकडे तुम्ही तक्रार करू शकता। तुमच्या मानधनवाढीच्या नावाखाली कोणी पैसे मागत असेल तर तुमच्या भागातील प्रकल्प अधिकारी, CDPO किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करा। त्यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची जबाबदारी घ्यावी। दुसरा पर्याय असा आहे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करणे। जर जबरदस्तीने पैसे मागितले जात असतील किंवा दबाव टाकला जात असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा। फोन कॉल, मेसेज किंवा लिखित स्वरूपातील पुरावे पोलिसांना द्या। मात्र पोलीस तक्रारीवर तात्काळ कारवाई करत नसतील तर यासाठी आपण कायद्याच्या मार्गाने पुढे कसं जाऊ शकतो ते आपण पुढे पाहूया। पुढचा पर्याय म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ACB। लाच मागणे हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे। ACB कडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता। ACB च्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा त्यांच्या पोर्टलवर जाऊन तक्रार करा। पण ACB ने ही तक्रार गंभीरपणे घेऊन त्वरित कारवाई केली नाही तर काय कराल? चला पाहूया। पुढचा पर्याय आहे आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा। सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमच्या तक्रारीला व्यापकता द्या। पण इतक्या सोयीस्कर पद्धती असूनही काही सेविका अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग करत नाहीत। सरकारला याची अधिक जनजागृती करायला नको हवी का? पुढचा पर्याय आहे जिल्हाधिकारी कार्यालय। जर स्थानिक अधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात थेट तक्रार दाखल करा। जिल्हाधिकारी या प्रकरणावर तातडीने कारवाई करतील। तक्रार करताना तुमची ही काही जबाबदारी आहे काय ते पुढे पाहूया। तक्रार करताना पुरावे महत्वाचे आहेत। फोन कॉल रेकॉर्डिंग्स, मेसेजेस किंवा इतर कोणतेही पुरावे गोळा ठेवा। पण प्रश्न असा आहे, जर पुरावे नसतील तर आपल्याला योग्य न्याय मिळवण्यासाठी काय करायला हवं? या गोष्टीसाठी पर्याय एकच। या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना आणणे गरजेचे आहे। सरकारला काही महत्वाचे सवाल। सरकार सेविकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला, मग या गैरप्रकारांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलायला का विलंब होतोय? महिला व बाल विकास विभाग अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कधी आणणार? तक्रारींसाठी सेविकांना का ताटकळत राहावं लागतं? यासाठी एक तात्काळ मदत लाईन का उभारली जात नाही, जी फक्त अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठीच असेल? तर मित्रांनो, ही वेळ आहे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची। मानधन हे सेविकांचे हक्काचे आहे आणि त्यावर कोणाचाही दबाव किंवा जबरदस्ती योग्य नाही। तुमच्या भागात अशा घटना घडत असतील तर लगेच योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। आपल्या तक्रारींनीच न्यायाचा मार्ग मोकळा होईल। तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा। हा मुद्दा जास्तीत जास्त सेविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे जास्तीत जास्त सेविका बहिणींपर्यंत शेअर करा। पाहत रहा तुमच्या हक्काचे चॅनल तोंडबंद। पुढच्या वेळी आणखी एका महत्वाच्या मुद्द्यासोबत भेटूया। तोपर्यंत आवाज उठवा, प्रश्न विचारा आणि न्यायासाठी लढत रहा।
धन्यवाद.